तर साताऱ्यातील 7 विधानसभेच्या जागा शरद पवार गटाला मिळाव्यात। सातारा जिल्ह्याच्या कमिटीची शरद पवारांकडे ही मागणी करण्यात आली आहे। राजकुमार पाटील अहवाल घेऊन शरद पवारांच्या भेटीला गेले। आज शरद पवार सातारा जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रदीप, काय अधिक माहिती आहे? मनसे सध्या शरद पवार जे आहेत ते त्यांच्या मोदीबागेतल्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि सकाळपासून विविध जिल्ह्यातले नेते जे आहेत ते शरद पवारांना भेटतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस राजकुमार पाटील जे आहेत ते अहवाल घेऊन शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये एकूण विधानसभेच्या 8 जागा येतात, त्यापैकी 7 जागा ज्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळाव्यात ही मागणी घेऊन ते स्वतः शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या विधानसभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 7 विधानसभेच्या जागा ज्या आहेत त्या सातारा जिल्ह्यामध्ये लढवलेल्या होत्या, त्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाव्यात ही मागणी खरं तर त्यांची असणार आहे। खरं तर गेल्या वेळेस ज्या 7 जागा लढवलेल्या होत्या त्यापैकी एक आमदार वाईचे आमदार सध्या मकरंद पाटील हे अजित पवार गटामध्ये आहेत, मात्र इतर 6 आमदार जे आहेत ते मात्र शरदचंद्र पवार यांच्यासोबतच असलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे विधानसभेला खरं तर मागणी असणार आहे ती म्हणजे की सातारा जिल्ह्यामधल्या 7 विधानसभेच्या जागा ज्या आहेत त्या पक्षाला मिळाव्यात। मात्र महाविकास आघाडीमध्ये कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आणखी काही जागांची मागणी जी आहे ती या विधानसभेला होऊ शकते।